भांडे घासायचे तेवढे एवढे घासलेत भांडे, एवढे देऊन घेतलेत. वरचे रॅकचे भांडे काढले तर डब्बे घासायला महिन्याला काढावं लागतं. स्वच्छ केलं तर चांगलं वाटते, नसता मग लयच घाण वाटतात डब्बे. हे रॅक पूर्ण आता पुसून घ्यायचे, घासून पुसून व्यवस्थित. वरचे डबे काढलेत, खालचे डबे काढलेत, पुन्हा इथं पुसून घेतले पूर्ण. हे टेबल पुसून घेतले, फरशी पुसून घेतले, पूर्ण व्यवस्थित ठेवले पुसून करून व्यवस्थित. परत तिकडले रूम स्वच्छ केले. आता एवढं राहिले किचन पुसून घ्यायचं. आता भांडे घासल्यानंतर पुसून घेते. कपडे धुवून घ्यायचे, तर आता कपडे धुवून घेते भांडे झाल्यानंतर. कामले परत इथलं खाल्लं नीट करून घ्यायचे व्यवस्थित. त्या दिवशीच केले होते पण आता परत आणखीन पुसून घ्यायचे. जिना पुसून घ्यायचं आहे आता हे आहे पुसायचं. सकाळपासून सगळं स्वच्छता करत होते. आता हे झाले स्वच्छ पूर्ण. भांडे बिंडे घासून घेऊन इथं खाली व्यवस्थित करून पुन्हा इकडं व्यवस्थित इथं ठेवले व्यवस्थित डबे घासून सगळे. कपडे बी झाले होते सकाळीच. पाणी सुटले नळाला, मुलगी भरलेले पाणी भरून ठेवावं लागतं. वरती आहेत 2 बॅलर, पण थोडंसं इथं खाली कपड्यांना भांड्याला होते म्हणून भरून घ्यायचं. हे झाड सुकत होतं त्याच्यामुळं ह्याला पाणी टाकून व्यवस्थित केले. त्याच्या मुळे पूर्ण सुकून गेल्या आता ह्या झाडाच्या. कसं वाटते झाड सांगा तुम्ही. आता स्वयंपाक करायचं आहे, भाकरी आणि भात. आता भाजीला सांगितले ह्यांना आणायला, आता आणतील त्यांनी भाजीला. चला मी स्वयंपाक करून घेते. आता ह्या झाडांना पाणी टाकून घ्यायचं आहे मला. 2 टाईम पाणी टाकते, सकाळी आणि संध्याकाळी. पाणी आलेल्या दिवशी पण आणि रोज पण. असं आहे सोसायटी. तिथं लाव माय पाईप, ती मीच लोक लाव की. थंडी तर खूप वाजायला लागल्या बाबा. आता काय करावं की. पतंग कुण्या बी टायमाला पतंग उडवतात लेकरं तर. तिथून नाही, इकडून लाव पाईप. ती चिरक्या तोंडाकडून लावू नको. झाडच मोठे होणार गेले तर किती दिवस झाले. पाणी टाकते सगळंच. जास्वंदीचं तर काय मोठंच होणार गेले. मग बारीक आहे तोपर्यंत फुलं लागायले. तर हे बघा, हे झाड ब्रह्मकमळचं. पानं फुटले त्याला 3 पानं फुटले. तिथं जांबाचं आहे, काय मोठेच होणार गेले. तर हे चक्कूचं आहे. किती दिवस झाले चक्कू मोठा तर होणारच गेलाय, छोटाच आहे. हे गावरान गुलाबाचं झाड आहे. हे कोणतं आहे की झाड, पण फुलं छान लागलेले त्याला. हे बघा असे छोटे छोटे लागाले. तर हे नारळाचं झाड तर वर्ष झालंय का, एवढंच आहे. मोठं बी होणार गेले काहीच नाही, एवढंच आहे हाईटला. तू काय करायलाच. इथं आडी पडली पैपाची. आडी पडल्यावरच पाणी तिकडून ही पण निघते पाईप. बघा असं हे केले. मनी प्लांटचं झाड. इथं डाळिंबीचं झाड आले. आता 5 महिने झालं. आता एवढंच आलंय झाडे. हे सीताफळाचं वाढच होणार गेल्या झाडांची. हे आंब्याचं आहे बघा. आता 6 महिने झाले, एवढंच आहे आंब्याचं झाड. आणि काही वेल कोकर्णीची का काहीतरी म्हणते त्याला, पिवळे निळं फुलं लागलेत कोकर्णीचं. ह्याला 2दा तोडले ही वेल, तरी एवढी वाढले. आणि बाकीचे झाडं काय वाढणारच. त्या झाडांना पाणी टाकून घेतले पूर्ण. पुसून घेतली चकचक. आता भांडी लावून घेतली मुलीनं. आता मी स्वयंपाक करणार आहे. भाकरी करून घेतली. आता काय तवा ठेवली इकडं, पीठ घेतले. चला मी भाकरी करून घेते. भाकरी झाल्या. आता इथं चिकन घातले कुकरला.
शिजण्यासाठी. इकडं भाजीसाठी गरम पाणी करून घेतले. तर भाजीला फोडणी टाकून घेते. तब्येत खराब आहे त्याच्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलं आहे. आता सगळेजण आलेत माझ्यासोबत. बसले आता नंबरसाठी. चला आता नंबर आला आहे, आतमध्ये जाते. आता आले दवाखान्यातून घरी. गोळ्यातीन खाल्ले. येताना ज्यूस घेतले होते. आता पिते ज्यूस. चला बाय. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. बाय.